चला आज आपण बनवणार आहे छानशी एक स्नॅक्सची रेसिपी। त्याच्यासाठी बटाटे आता मी असे उभे लांब चिरून घेतलेले आहेत, त्याच्यात मीठ घातलं आहे आणि आता ह्यात आपण हळद घालणार आहोत आणि लाल तिखट घालणार आहोत। तुम्हाला जे मसाले स्पाइसेस जे हवे असतील ते तुम्ही घालू शकता, ह्याच्यामध्ये वेगळे हर्ब्स वगैरे काय हवे असेल तुम्हाला तर तुम्ही घालू शकता। आता ह्याच्यात मी तांदळाचं पीठ घातलं आहे आणि थोडंसं बेसन घालणार आहे। आता हे तांदळाचं पीठ आणि बेसन घालून ते हे चांगले मसाले वगैरे आपण हे सगळं घातले आहे, ते सगळे मिक्स करून घ्यायचे चांगले। त्याच्यामध्ये पाणी वगैरे काही घालायची गरज नाही, कारण आपण बटाटे चिरल्यानंतर आपण जे धुवून घेतो ना तेव्हा थोडंसं पाणी त्यात राहतंच। मग त्यात हे आपले चांगले मसाले पीठ वगैरे चांगलं हे बटाट्याला लागून जातं। त्यानंतर हे सगळे चांगले छान मसाला लागला की आता हे छान गरम तेलामध्ये तेल चांगलं तापलेलं आहे, त्याच्यात आपल्याला हे बटाटे सोडायचे। छानपैकी असा कलर येईपर्यंत तळायचे आहेत। हे इव्हनिंगचं स्नॅक्स म्हणून हे मुलांना फार आवडेल, छान कुरकुरीत होतात। तुम्ही स्नॅक्स म्हणून पण करू शकता, स्टार्टर म्हणून पण हे आपण झटपट बनवू शकतो। मुलांना टिफिनमध्ये नाश्ता हवा असेल तेव्हा पण आपण हे बनवून देऊ शकतो। नक्की करून पहा, खूप छान लागते आणि झटपट होणारी रेसिपी आहे। जास्त काही ह्याला मसाले वगैरे पण जास्त काही कट वगैरे करायची जास्त काही गरज नाही। आपला कच्चा बटाटा आहे तो छान असा चिरला की त्यात हे सगळे मसाले वगैरे लावले, पीठ लावलं की झाली ही तयार रेसिपी। बघा आता असं ब्राऊन होईपर्यंत छानपैकी तळून घ्यायचं। आता हा असा कलर आला की छान हे कुरकुरीत पण होतात। एका प्लेटमध्ये आपण हे टिश्यूवर काढून घ्यायचे। झाली आपली स्नॅक्सची रेसिपी, हे झटपट रेडी। कशी वाटली ही रेसिपी नक्की करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही कशी वाटली ती रेसिपी। फार छान रेसिपी आहे।